आज रामनवमी आहे आणि आजच्या संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवे लावायचे आहे। दिवे कसे लावायचे आणि कशा पद्धतीने लावायचे यासोबतच आज रामनवमीच्या दिवशी तुम्हाला या 5 पैकी जमतील ती एकतरी गोष्ट तुम्हाला घरी आणायची आहे। ही वस्तू आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि परिणामी जे दुःख संकट अडचणी आपल्या आयुष्यामध्ये लिहून ठेवलेले आहेत तर ते दूर होण्यासाठी खूप मदत होते। रामनवमी हा सण बघा आपण श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो। तर कालच्या परवाच्या व्हिडिओमध्येच मी तुमच्यासोबत सगळी माहिती शेअर केलेली आहे की आपल्याला रामनवमी कशी साजरी करायची आहे। अजून तुम्ही काही या गोष्टी केल्या नसतील तर अजून दिवस संपलेला नाहीये। नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे रामनवमी साजरी करा। प्रभू श्रीरामांच्या किंवा विष्णूंच्या मंदिरात तुम्ही जा। घरातच तुमच्या घरामध्ये विष्णूंचा फोटो असेल कारण श्रीराम हेच विष्णूंचे अवतार होते। तर त्यामुळे तुम्हाला घरामध्ये विष्णूंचा फोटो असेल, प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल, फोटो असेल, त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर रामरक्षा म्हणायची आहे, हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे कारण हनुमान हे श्रीरामांचे कट्टर भक्त होते। तर त्यामुळे त्यांची सुद्धा उपासना करायला आपल्याला या दिवशी विसरायचं नाहीये। आणि बघा रामनवमीच्या दिवशी कुठले कुठले उपाय करायचे याची पण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे। अत्यंत प्रभावी, खूप सोपे, पण हे उपाय जे आहे ते आजच्या दिवशी केल्यामुळे आपल्या आयुष्यातले दुःख संकट वैवाहिक जीवनातल्या अडचणी ह्या संपून जाण्यासाठी मदत होते। तर आजच्या शुभ दिवशी कुठल्या वस्तू पहिले खरेदी करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते। तर या वस्तूंपैकी जमेल ती वस्तू तुम्ही खरेदी करा। ती वस्तू आणल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला ती देवघरामध्ये आणून तिला हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे। तर सगळ्यात पहिले म्हणजे पूजेच्या वस्तू किंवा देवघरामध्ये आपल्याला कुठल्या वस्तू लागणार असेल तर त्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहे। म्हणजे काही असू शकतं। देवघरासाठी देवांसाठी तुम्हाला नवीन वस्त्र खरेदी करायचं आहे, देवांचे कपडे खरेदी करायचे, त्यानंतर कुठली मूर्ती तुमच्या देवघरात नसेल ती तुम्हाला स्थापित करायची असेल किंवा इतर देवांच्या कुठल्याही वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही रामनवमीच्या दिवशी नक्कीच त्या खरेदी करू शकतात। यासोबतच पिवळ्या वस्तू, तर बघा पिवळ्या वस्तूंमध्ये मग कुठलेही आलं, पिवळं वस्त्र आलं, त्यानंतर बघा पिवळ्या रंगाचं तुम्ही इतर काही वस्तू असतील तर त्यासुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात। बरेचसे लोक या दिवशी सोनंसुद्धा खरेदी करतात कारण हा सुद्धा दिवस जो आहे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, खूप शुभ मानला जातो। यामुळे या दिवशी सोनं खरेदी केल्यामुळे आपल्या त्या सोन्यामध्ये अजून वाढ होते, ते मोडायची कधी वेळ येत नाही असं म्हटलं जातं। यानंतर आज रामनवमीच्या दिवशी तुम्ही गजांत लक्ष्मी म्हणजे जे आपण हत्ती असतात त्याला आपण गजलक्ष्मी किंवा गजांत लक्ष्मी म्हणतो, तर हत्तीची जोडी तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ती नक्की स्थापित करा। मी तुम्हाला मागे नंबर पण दिला होता, त्या ताईंचा नंबर मी परत देते। तुम्हाला जवळपास कुठे मिळाला तिथून घ्या चालेल, पण नाही मिळत आहे तुमच्या इथे जवळपास कुठेही मिळत नाही तर मी स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून पण तुम्हाला मिळून जाईल। कारण आता बरेचसे सणवार येणार आहे। रामनवमीला तुमच्याकडे ते नसतील तर तुम्ही पुढच्या येणाऱ्या सणाला सुद्धा ते स्थापित करू शकता। तर गजांत लक्ष्मी देवघरामध्ये असलीच पाहिजे कारण हत्ती जे आहे ते देवघरामध्ये ठेवल्यामुळे, गजांत लक्ष्मी देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये सगळ्या बाबतीमध्ये भरभराट होते। आणि बघा हत्तीची सोंड वरच्या साईडला असते, त्यामुळे काय होतं कुठलेही दुःख संकट आले तर आपण हत्तीसारखं बलाढ्य होऊन, हत्ती एवढी ताकद आपल्यामध्ये येते आणि ते संकट दुःख जे आहे तर ते आपण पळवून लावतो। तर हे त्यामागचं कारण आहे। यानंतर रामनवमीच्या दिवशी बरेचसे लोक जे आहेत ते वाहन म्हणा किंवा घर वगैरे घ्यायचं असेल, काही त्यांना शुभ गोष्टी करायच्या असतील तर ते करू शकतात। त्यासाठी मुहूर्त कुठला सकाळ दुपार संध्याकाळ असं अजिबात गरज नाही आहे। तर तुम्ही कुठलीही शुभ गोष्ट तुम्हाला सुरुवात करायची असेल तर ती आजच्या रामनवमीच्या दिवशी तुम्ही अगदी डोळे झाकून करू शकता। तर हे झालं की कुठल्या वस्तू वगैरे तुम्ही खरेदी करू शकता। आणि अजून यासोबतच महत्त्वाची माहिती म्हणजे आज तुम्हाला संध्याकाळी म्हणजे जवळपास 6-6:30 नंतर जेव्हा सूर्य मावळायला लागतो तर त्यावेळेस तुम्हाला 11 दिवे लावायचे आहे। आता हे 11 दिवे तुम्ही बघा म्हणजे तुमच्याकडे 11 स्टीलचे वगैरे तर दिवे आपल्याकडे नसतात, तर तुम्ही पणती असेल तुमच्याकडे दिवाळीच्या पणत्या अगदी छोट्या छोट्या त्यासुद्धा चालेल। त्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे। तेल तुम्ही जे देवांना तेल वापरतात ते तेल तुम्ही वापरू शकता। आणि हे दिवे तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेरच तुम्हाला 11 दिवे लावायचे आहे। समजा तिथे जागा नाही आहे एवढे सोबतच लावा असं काही नाही की इकडे तिकडे पसरवून लावायचे आहे। एका तुम्ही ट्रेमध्ये किंवा एका ताटामध्ये तुम्ही ते घेऊन 11 दिवे लावा, ठीक आहे। पहिले देवाराजवळ ते ठेवायचे आहे, देवाराजवळ सगळे दिवे प्रज्वलित करून मग मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचे आहे। त्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि ते दिवे तिथेच तेवत ठेवायचे आहे। समजा तुमच्या इथे जागा नाही आहे वगैरे 11 दिवे तुम्ही समजा मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही लावू शकत नाही तर तुम्ही खिडकीमध्ये किंवा गॅलरीमध्ये सुद्धा ते ठेवू शकता। बघा प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस आहे आजचा, तर त्यामुळे आपल्यावर प्रभू श्रीरामांची भगवान विष्णूंची भरभरून कृपा असावी यासाठी आपल्याला हे दिवे लावायचे आहे। बघा श्रीराम जे आहे ते भगवान विष्णूंचेच एक अवतार आहे
आणि आपल्याला माहिती आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही. आणि माता लक्ष्मी काय आहे तर माता लक्ष्मी म्हणजे धन, आपलं आरोग्य ते उत्तम राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण जर आपलं आरोग्य उत्तम राहिलं तरच आपण काहीतरी कष्ट करून पैसा कमवू शकतो. तर त्यामुळे तुम्हाला बघा हे 11 दिवे अशा अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला लावायचे आहे. फार काही त्यासाठी लागणार नाही. तुम्ही कोणतेही लावू शकता. तुम्ही साध्या पणत्या लावल्या किंवा इतर तुमच्याकडे दुसरे कुठले 11 दिवे असतील ते तुम्ही लावले तरीसुद्धा चालेल. तर बघा आज रामनवमीच्या दिवशी हे काही छोटे छोटे उपाय आहे हे आपल्याला करायचेच आहे ज्याचा आपल्या जीवनामध्ये खूप फायदा होईल. ही माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.